नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग आज आपण बघत आहोत प्रॅक्टिस सेट 2.6 क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रॅक्टिस सेट 2.6 त्याचा फोर्थ सम पासून आपण सुरुवात करणार आहोत। याच्या आधीचे जे पहिले 3 सम्स आहेत त्या पहिल्या 3 सम्सचा वेगळा व्हिडिओ मी केलेला आहे, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्हाला जर त्यापैकी कोणते सम्स बघायचे असतील तर तुम्ही त्या लिंक वरती जाऊन पाहू शकता। आज आपण सुरू करणार आहोत क्वेश्चन 4th। चला तर मग बघूया आपण फोर्थ क्वेश्चन काय आहे ते। विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. The sum of the reciprocals of their ages is 1/6. Find their present ages. Ages चा सम आहे ते प्रेझेंट एजेस चा, लक्षात घ्या। पण आता हे जरी इथे विवेक आणि किशोर दोघं जण असले तरी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतोय, म्हणजे हे 2 व्हेरिएबल्स नाहीये, म्हणजे इथे x आणि y असं घेऊन चालणार, 2 व्हेरिएबल्स घेऊन चालणार नाही। आपल्याला ते एका व्हेरिएबलनी सॉल्व करायचंय, बरोबर। मग आता कोणाचे एज प्रेझेंट एज x घ्यायचंय ते आपण पाहूया। त्यांनी म्हटलंय विवेक इज ओल्डर दॅन किशोर। विवेक इज ओल्डर दॅन किशोर म्हणजे विवेक हा किशोर पेक्षा मोठा आहे, बरोबर। किती वर्षांनी मोठा आहे? बाय 5 years, म्हणजे 5 वर्षांनी तो मोठा आहे हे त्यांनी दिलेले। विवेक मोठा आहे म्हणजे किशोर त्याच्यापेक्षा छोटा आला, बरोबर ना। मग जो वयाने छोटा आहे त्याचा प्रेझेंट एज जर आपण x घेतलं तर विवेक त्याच्यापेक्षा 5 years नी ओल्डर आहे, म्हणजे विवेकचा एज येईल x + 5 years, बरोबर आहे। चला तर मग आधी आपण हे लिहून घेऊया। लेट किशोर्स प्रेझेंट एज be x years. किशोर्स प्रेझेंट एज be x years. त्यांनी असं म्हटलेलं आहे विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years, म्हणजे विवेक 5 वर्षांनी मोठा आहे किशोर पेक्षा, बरोबर ना। म्हणून मग आपण इथे लिहूया as given विवेक्स present age is equal to x plus 5 years. तुम्ही विवेकचं प्रेझेंट एज x घेतलं तरीही चालेल, पण मग तिथे हे लक्षात आलं पाहिजे की जर जो मोठा आहे एल्डर आहे त्याचं प्रेझेंट एज जर का तुम्ही x घेतलं तर किशोर त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान येईल, बरोबर की नाही। म्हटल्यानंतर मग किशोरचं प्रेझेंट एज काढण्यासाठी तुम्हाला 5 मायनस करावे लागतील, म्हणजे जर का विवेकचं प्रेझेंट एज x घेतलं तर किशोरचं येईल x - 5 years। येते लक्षात। इथे आपण किशोरचं प्रेझेंट एज x years घेतलंय, त्यामुळे त्यांनी जी कंडिशन दिलेली आहे त्यानुसार विवेकचं प्रेझेंट एज येणार x + 5 years। येते लक्षात। आता पुढे त्यांनी म्हटलेलं आहे द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6। सम म्हणजे आपल्याला ऍडिशन करायचे। कशाची ऍडिशन करायची? रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस, म्हणजे त्या दोघांचं जे एज आहे x years आणि x + 5 years याचं रेसिप्रोकल करायचं आणि त्या रेसिप्रोकलची सम म्हणजे ऍडिशन त्यांनी दिलेली आहे 1/6। आता रेसिप्रोकल म्हणजे काय करायचं तर एक मस्त लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगते की रेसिप्रोकल म्हणजे खाली डोकं वर पाय। खाली डोकं वर पाय म्हणजे काय तर बघा हा x आहे ना, x आहे म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर आहे 1 आणि x + 5 आहे, हे न्यूमरेटर मध्ये गेले की याचा पण डिनॉमिनेटर आला 1, बरोबर आहे। खाली डोकं वर पाय करायचं, हे डोकं आणि हे पाय असं समजायचं। मग
डोकं खाली आणि पाय वर करायचं म्हणजे याचा रेसिप्रोकल आला 1/x आणि तसंच याचा रेसिप्रोकल आला 1/x + 5. हे झाले रेसिप्रोकल. बरोबर. मग आता इथे मी लिहिते रेसिप्रोकल्स of their ages are 1/x and 1/x + 5 respectively. म्हणजे त्यांच्या प्रेझेंट एजेसचे रेसिप्रोकल दोन्हीचे आपण घेतले 1/x आणि 1/x + 5. आता त्यांनी जी कंडिशन दिली आहे त्या कंडिशनने आपण पुढचं इक्वेशन तयार करूया. अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन वन अपॉन एक्स प्लस 1/x + 5 इज इक्वल टू या दोघांच्या रेसिप्रोकलची ॲडिशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे 1/6. आता नेहमी आपण काय करतो डिनॉमिनेटर घालवायचं असेल तर त्याच डिनॉमिनेटरने आपण कंप्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. बरोबर आहे. पण इथे तिन्हीकडे डिनॉमिनेटर आहे. बरोबर की नाही. म्हणून मग आता इथे थोडी वेगळी मेथड आपण वापरूया. हे x + 5 इकडे डिवाइड आहेत ना याला म्हणजे या दोन्ही हे जे रेसिप्रोकल आपण लिहिलेले आहेत या दोघांचा डिनॉमिनेटर सेम नाहीये. मग जेव्हा डिनॉमिनेटर सेम नसेल तेव्हा तो सेम करताना आपण काय करतो त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे या x + 5 नी मल्टिप्लाय करायचं 1 ला आणि या x नी मल्टिप्लाय करायचं या 1 ला. आणि जेव्हा आपण असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेला या दोघांचं जे डिनॉमिनेटर आहे त्याचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये येणार. म्हणजे x + 5 नी 1 ला मल्टिप्लाय केलं की येणार x + 5 प्लस x नी 1 ला मल्टिप्लाय केलं की आलं x आणि डिनॉमिनेटर मध्ये डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन आलं x इंटू ब्रॅकेट x + 5. इथे इंटूचं साइन नाही दिलं तरीही चालेल दिलं तरी सुद्धा चालेल इज इक्वल टू 1/6. therefore x + x आले 2x + 5 अपॉन आता या x नी x + 5 ला मल्टिप्लाय करायचंय. x नी x ला मल्टिप्लाय केलं x² प्लस x नी 5 ला मल्टिप्लाय केलं 5x इज इक्वल टू 1/6. आता हे 6 इकडे डिवाइड आहे इक्वल टू च्या ते या साइडला आल्यानंतर याला मल्टिप्लाय होते. बरोबर आहे. मग आता इथे आपण लिहूया 6 इंटू ब्रॅकेट 2x + 5 इज इक्वल टू 1 नी याला मल्टिप्लाय केल्यानंतर x² + 5x हेच येणार आहे. त्यामुळे इथे 1 नाही लिहिलं तरीही चालेल कारण आपल्याला माहिती आहे 1 नी मल्टिप्लाय केलं की आपल्याला सेम नंबर मिळणार आहे. बरोबर आहे. therefore आता या 6 नी दोघांना मल्टिप्लाय करायचं. 6 * 2 = 12x प्लस 6 * 5 = 30 इज इक्वल टू x² + 5x. आता इथे बघा मी या डिनॉमिनेटरनी याला मल्टिप्लाय केलं या डिनॉमिनेटरनी इकडे मल्टिप्लाय केलं. मुलं बरेचदा कन्फ्यूज कुठे होतात बघा. इथे सुद्धा मी तसंच क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय आणि या डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन केलंय. स्टुडंट्सना बरेचदा असं वाटतं की मग इथे पण मॅडमनी असंच क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन का नाही केलं इथे. तर लक्षात घ्या यांचं जेव्हा आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो तेव्हा याच्यामध्ये प्लस किंवा मायनसचं साइन असतं. तेव्हा आपण या डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये करतो. इथेही आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन सारखंच केलेलं आहे पण आपण त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणत नाही कारण याच्यामध्ये इक्वल टू चं साइन आहे. त्यामुळे इथे हे जे 6 या साइडला डिवाइड आहे ते या साइडला गेल्यावरती मल्टिप्लाय होणार आणि हे x² + 5x इक्वल टू च्या लेफ्टला इकडे डिवाइड आहे ते राईटला गेल्यानंतर ते इथे न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय झाले. याच्यामध्ये इक्वल टू चं साइन आहे त्यामुळे या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे कुठेही खाली येत नाही. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणत नाही क्रॉस मल्टिप्लिकेशन
मल्टिप्लिकेशन याला म्हणतात. येतंय लक्षात? आता 12x plus 30 is equal to आलं x square plus 5x. Therefore आता हे x square plus 5x आहेत ना, यांना आपण या साइडला घेऊया. म्हणजे हे मायनस x square होतील प्लस 5x चे होतील मायनस 5x प्लस 12x इथेच आहे प्लस 30 पण इथेच आहे दोन्ही लेफ्टला, त्यामुळे त्यांचं साइन चेंज होणार नाही. इज इक्वल टू 0. Therefore minus x square minus 5x plus 12x. different sign subtraction greater number चं sign 12 minus 5 आले 7x plus 30 is equal to 0. आता फर्स्ट टर्म जो आहे तो स्क्वेअर टर्म आहे, त्याला आपण मायनसचं साइन नको आहे आपल्याला, त्याला तो नेहमी पॉझिटिव्ह असला पाहिजे. म्हणून मग आपण इथे काय करणार, जर आपल्याला याचं साइन चेंज करायचं असेल तर आपल्याला कंप्लीट इक्वेशन मध्ये जेवढे टर्म्स आहेत त्या सगळ्यांचे साइन चेंज करावे लागतात. म्हणजे हे मायनस ते प्लस एक्स स्क्वेअर झाले की प्लस चे होणार मायनस 7x प्लस 30 चे होणार मायनस 30 इज इक्वल टू 0. आता आपल्याला असे दोन नंबर्स हवे आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 30 आणि त्यांचं सबट्रॅक्शन आलं पाहिजे 7. बरोबर आहे? आता कोणाकोणाचं होईल असं मल्टिप्लिकेशन? 10 3 जा 30 आणि 10 minus 3 7. बरोबर आहे? मग आता इथे आपण असे फॅक्टर्स घेऊ. मल्टिप्लिकेशन मायनस 30 सबट्रॅक्शन मायनस 7. 10 3 जा 30. मल्टिप्लिकेशनला मायनस साइन आहे म्हणून दोघांचं साइन डिफरंट येणार. मिडिल टर्मचं साइन असेल ते ग्रेटर नंबरला द्यायचं, म्हणजे 3 ला आलं प्लसचं साइन. किंवा आपण जे आधीच्या एका व्हिडिओमध्ये टेबल बघितलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की इथे जर मायनस मायनस असतील तर आपले जे फॅक्टर्स आहेत त्याचे साइन्स येतात मायनस प्लस. बरोबर आहे? मग आता हे फॅक्टर्स वापरून पुढची स्टेप आपण लिहूया. x स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. Therefore आता यांच्यामध्ये आपण कॉमन घेऊया. x कॉमन आला ब्रॅकेटमध्ये आले x मायनस 10 म्हणून इथे पण येणार x मायनस 10. हे x ब्रॅकेटमध्ये गेले की इथे येणार प्लस 3 इज इक्वल टू 0. कॉमन ब्रॅकेट आहे तर एकदा लिहिलं x मायनस 10. हे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहिले x प्लस 3 इज इक्वल टू 0. Therefore x minus 10 is equal to 0 or x plus 3 is equal to 0. minus 10 होतील प्लस 10 आणि प्लस 3 चे होतील मायनस 3. पण आता x व्हेरिएबल आपण कशासाठी वापरलेला आहे बघा, प्रेझेंट एज, आणि एज कधीच मायनस मध्ये नसतं. बरोबर ना? म्हणून मग आता इथे आपल्याला लिहावं लागेल बट एज can't be negative. Therefore x is not equal to minus 3. x is not equal to minus 3. Therefore x is equal to 10. x is equal to 10 हे किशोरचं प्रेझेंटेज आलं. आपल्याला विवेकचं पण प्रेझेंटेज काढायचं आहे, म्हणजे आपल्याला x प्लस 5 पण काढावं लागेल. x प्लस 5 मध्ये इथे x च्या जागेवरती x ची व्हॅल्यू आली 10 प्लस 5 इज इक्वल टू 15. Therefore Kishore's present age is 10 years. नीट कन्फर्म करायचं आधी. किशोरचं प्रेझेंटेज x घेतलंय म्हणून x ची व्हॅल्यू 10 म्हणून किशोरचं प्रेझेंटेज 10 इयर्स. एकमेकांचे एज एकमेकांना लिहायचं नाही. अँड विवेक्स प्रेझेंटेज is 15 years. फायनल आन्सर. लक्षात आले सगळ्यांना? आता बघूया पुढचं सर.
फिफ्थ सम बघूया काय आहे. सुयश scored 10 marks more in second test than that in the first. 5 times the score of the second test is the same as square of the score in the first test. Find the score in the first test. म्हणजे या सम मध्ये त्यांनी फर्स्ट टेस्ट आणि सेकंड टेस्ट दोन्ही टेस्टचं रिलेशन मेन्शन केलेलं आहे. पण आपल्याला काढायला फक्त त्यांनी सांगितलंय फाइंड द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. फक्त फर्स्ट टेस्टचा स्कोर विचारलेला आहे. मग तोच फक्त फायनल आन्सर म्हणून काढायचा आहे आपल्याला. काय रिलेशन दिलंय ते बघूया आपण. सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट. म्हणजे त्याला सेकंड टेस्ट मध्ये 10 मार्क्स जास्त आहेत देन दॅट इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे त्याला फर्स्ट टेस्ट मध्ये जेवढे मिळाले त्याच्यापेक्षा सेकंड टेस्ट मध्ये त्याला 10 मार्क्स जास्त आहेत. बरोबर. म्हणजे इथे आपल्याला फर्स्ट टेस्ट मध्ये त्याला x मार्क्स मिळाले असं घ्यावं लागेल. मग इथे आपण लिहूया लेट सुयश scored x marks in the first test. Therefore, as given, he scored x plus 10 marks in the second test. बरोबर. कारण त्यांनी म्हटलेलं आहे लक्षात घ्या सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट. सेकंड टेस्ट मध्ये त्याला 10 मार्क्स मोर आहेत देन इन द फर्स्ट. म्हणून फर्स्ट टेस्ट मध्ये आपण x मार्क्स लिहिले म्हणून सेकंड टेस्ट मध्ये आले x प्लस 10 मार्क्स. पुढे त्यांनी म्हटलेले बघा 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. म्हणजे सेकंड टेस्टचा त्याचा हा स्कोर आहे x प्लस 10 त्याचे 5 टाइम्स. टाइम्स म्हटल्यानंतर मल्टिप्लिकेशन येतं. 5 टाइम्स म्हटल्यावरती 5 ने मल्टिप्लाय करणार. 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट इज म्हणजे तिथे इज इक्वल टू चं साइन येईल. द सेम एज स्क्वेअर ऑफ स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे फर्स्ट टेस्ट मध्ये त्याला जे मिळालेले आहेत x त्याचा स्क्वेअर. बरोबर. म्हणजे आता इथे आपल्याला लिहावं लागेल 5 टाइम्स द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट. Now 5 times the score of second test is equal to 5 times x plus 10. आणि दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे स्क्वेअर ऑफ the score of first test is equal to x square. कारण फर्स्ट टेस्टचा स्कोर त्याचा x आहे त्याचा आपण स्क्वेअर केला x square. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे दोन्ही सुद्धा सेम आहे. म्हणजे 5 इंटू ब्रॅकेट x प्लस 10 इज इक्वल टू x स्क्वेअर. हे दोन्ही सुद्धा सेम आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता या 5 ने आपण ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू. इथे येतील 5x 5 10 = 50 इज इक्वल टू x स्क्वेअर. आता आपल्याला x स्क्वेअरला जर पॉझिटिव्हच ठेवायचं असेल तर मग आपल्याला काय करावे लागतील हे दोन्ही टर्म आहेत ते त्या साइडला शिफ्ट करावे लागतील. म्हणजे इथे येणार 0. आपण असं सुद्धा करू शकतो. म्हणजे इथे x स्क्वेअर आले प्लस 5x चे झाले मायनस 5x आणि प्लस 50 चे झाले मायनस 50. दॅट इज x स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. आता आपल्याला असे दोन नंबर्स हवेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 50 येईल आणि सबट्रॅक्शन -5 येईल. बरोबर. मग आता
मल्टिप्लिकेशन -50 आणि सबट्रॅक्शन -5 कोणाकोणाचं येईल? 10 5 जा 50, 10 - 5 5 येतात, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशनला मायनस म्हणजे दोघांचं साइन डिफरंट येणार, मिडल टर्मचं साइन आहे ते ग्रेटर नंबरला द्यायचं, म्हणजे येणार -10 आणि +5, बरोबर. म्हणजे आता इथे आपली नेक्स्ट स्टेप येईल x² -10x + 5x -50 = 0. आता आपण यांच्यामध्ये कॉमन काढणार, मग या दोघांमध्ये x कॉमन निघाला की ब्रॅकेट मध्ये येणार x - 10 x इंटू ब्रॅकेट x - 10. इथे x - 10 आलं म्हणजे इथे पण कोण येणार आहे? x - 10. हे x ब्रॅकेट मध्ये गेले की बाहेर येणार ब्रॅकेटच्या +5 = 0. therefore x - 10 x + 5 = 0. therefore x - 10 = 0 or x + 5 = 0. therefore x = 10 or x = -5, बरोबर आहे. आता त्याला मिळालेला स्कोर जो आहे तो आपल्याला किती आला? 10 किंवा -5 आला. बट स्कोर कांट बी निगेटिव्ह, स्कोर निगेटिव्ह येणार नाही, म्हणून मग इथे येणार x = 10. बट स्कोर कांट बी negative, therefore x is not equal to -5, x is not equal to -5, therefore x is equal to 10. x हा झाला त्याचा फर्स्ट टेस्टचा स्कोर आणि त्यांनी आपल्याला फक्त फर्स्ट टेस्टचा स्कोर विचारले, फाइंड द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर द्यावा लागेल. therefore सुयश score in the first test is 10. हे आहे आपलं फायनल आन्सर. आपल्याकडे इथे पूर्ण झालं. या सम मध्ये आपण इथे लिहिलंय बट स्कोर कांट बी निगेटिव्ह म्हणून, बरोबर ना. खरं स्कोर निगेटिव्ह पण येऊ शकतो किंवा काही एक्झाम जेई सारख्या वगैरे काही एक्झाम्स असतात की ज्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं बघा, मग त्या निगेटिव्ह मार्किंगमुळे स्कोर मायनस मध्ये येऊ शकतो. पण हे जे सम दिले या सम मध्ये त्यांनी कुठेही असं मेन्शन केलेलं नाहीये की निगेटिव्ह मार्किंग सुद्धा त्याच्या स्कोर मध्ये त्या टेस्ट साठी आहे म्हणून, आणि म्हणून आपण इथे स्कोर कांट बी निगेटिव्ह असं घेऊन -5 ला ऍक्सेप्ट केलं नाही. ज्या एक्झाम मध्ये समजा त्यांनी तिथे मेन्शन केलं असतं की निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये आहे त्या एक्झामला, तर मग आपल्याला -5 हे सुद्धा आन्सर घ्यावं लागलं असतं. कारण जर -5 आपण या इक्वेशन मध्ये घेतला ना तर तुमचं इक्वेशन सॅटिस्फाय होतं, म्हणजे दोन्ही साईडला जर -5 घेऊन आपण सॉल्व्ह केलं तर -5 ने सुद्धा तुमच्या दोन्ही साइड्स इक्वल येतात, म्हणजे -5 हे आन्सर सुद्धा बरोबर आहे. पण कशासाठी? की जर का त्या टेस्ट साठी निगेटिव्ह मार्किंग असेल तर, आणि इथे त्यांनी तसं काही मेन्शन केलं नाहीये त्या एक्झाम साठी निगेटिव्ह मार्किंग आहे वगैरे म्हणून, आणि म्हणून आपण इथे -5 इज नॉट ऍक्सेप्टेबल म्हणजे स्कोर कांट बी निगेटिव्ह असं याच्यासाठी म्हटलेलं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही बट -5 इज नॉट ऍक्सेप्टेबल असं म्हटलं तरी चालेल, किंवा -5 इज नॉट व्हॅलिड असं म्हटलं तरी सुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे, आणि म्हणून आपण x = 10 हे आन्सर दिलं. येते लक्षात सगळ्यांना? आता आपण चला आता पाहूया आपण 6th सम. मिस्टर कासम runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. Production cost of each pot is ₹40 more than 10 times total number of pots he makes in one day.
If production cost of all pots per day is rupees 600, find the production cost of one pot and number of pots he makes per day. बघा सम जरा मोठा आहे आणि इथे त्यांनी आपल्याला दोन गोष्टी काढायला सांगितल्या आहेत. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. म्हणजे आपल्याला एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आहे ती पण काढायची आहे आणि नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे आणि एका दिवसाला तो किती अर्धन पॉट्स म्हणजे माठ तयार करतो ते आपल्याला काढायचं. मग आता कशाला एक्स व्हेरिएबल घ्यायचं ते आपल्याला ठरवावं लागेल. मग त्यांनी सुरुवातीला काय रिलेशन दिले ते पुन्हा एकदा आपण बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की व्हेरिएबल आपण कोणाला घेऊया. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्धन पॉट्स. मिस्टर कासम यांचा एक छोटासा बिझनेस आहे अर्धन पॉट्स बनवण्याचा. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. म्हणजे तो डेली बेसिसवरती सर्टन नंबर ऑफ पॉट्स बनवतो. याचा अर्थ तसं ठरलेलं आहे की दर दिवशी एवढेच पॉट्स बनवायचे त्यानुसार ते तो बनवतो. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज. मग आता प्रत्येक पॉटचं प्रोडक्शन कॉस्ट त्याची कशी आहे ₹40 मोर. मोर म्हणजे आपल्याला प्लस करावं लागणार. 40 मोर म्हणजे आपण +40 करणार. कशात +40 करायचे दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. म्हणजे जे टोटल नंबर ऑफ पॉट्स आहेत जे तो एका दिवसाला बनवतो त्याचे 10 टाइम्स आहेत. म्हणजे आपल्याला इथे नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे आहे त्याला x घ्यावं लागेल. तेव्हा मग त्याच्यावरून आपल्याला त्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे ती प्रोडक्शन कॉस्ट तयार करता येईल. चला तर मग लिहूया. त्यांनी याला स्टार केलेला आहे याचा अर्थ हा हॉट्स आहे बरोबर. इथे आपण लिहूया आता लेट नंबर ऑफ पॉट्स let Kasam makes X pots per day. पर डे म्हणजे एका दिवसाला तो एवढे पॉट्स तयार करतो बरोबर. मग आता याच्यावरून आपण लिहूया ॲज गिवन. त्यांनी आपल्याला कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशन वरून आपल्याला इथे काढायचे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट ॲज गिवन. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल काय म्हटलंय 40 मोर म्हणजे आपल्याला 40 प्लस करायचे कशामध्ये 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. मग टोटल नंबर ऑफ पॉट्स आहे x त्याचे 10 टाइम्स. टाइम्स म्हटल्यावर मल्टिप्लिकेशन करायचे 10 टाइम्स म्हणजे आपण 10 नी x ला मल्टिप्लाय करणार 10x आणि 40 मोर आहे म्हणजे इथे येणार +40. ही आहे प्रोडक्शन कॉस्ट बरोबर. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल रुपीज. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू ₹10x + 40. आता पुढे बघूया. If production cost of all pots per day is ₹600. आता एका कंप्लीट दिवसामध्ये एका दिवसामध्ये तो जेवढे पॉट्स बनवतो लक्षात घ्या ही प्रोडक्शन कॉस्ट आहे ती ईच पॉटची आहे एका पॉटची बरोबर. आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे म्हणजे एका दिवसामध्ये तो जेवढे पॉट्स बनवतोय त्या सगळ्यांची प्रोडक्शन कॉस्ट आहे 600. मग आता त्या सगळ्यांची प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे आपण इथे कशी काढणार तर इथे लिहूया आपण नाव नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे into production cost of each pot.
प्रोडक्शन कॉस्ट या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला काय मिळणार टोटल प्रोडक्शन कॉस्ट ऑफ all pots per day. Total production cost of all pots per day. Therefore, आता number of pots आहे x into production cost of each pot आहे 10x plus 40 is equal to total production cost त्यांनी आपल्याला दिलेली आहे 600 पर डे. एका दिवसाची प्रोडक्शन कॉस्ट त्यांनी आपल्याला दिलेली आहे 600. मग आता याच्यावरून आपण इक्वेशन तयार करूया. x नी ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करणार म्हणजे आले 10x स्क्वेअर x into 40 आले 40x is equal to 600 प्लस 600 या साइडला आल्यानंतर होतील मायनस 10x स्क्वेअर प्लस 40x मायनस 600 इज इक्वल टू 0. आता बघा इथे सगळी हे 0 0 0 आहे बरोबर ना. म्हणजे या इक्वेशनला 10 ने आपण मल्टिप्लाय केलं सॉरी डिवाइड केलं 10 ने की आपल्याला नवीन छोटंसं इक्वेशन मिळेल. मग इथे आपण लिहूया डिवाइडिंग द इक्वेशन बाय 10. मग आता इथे 10 ने डिवाइड केलं की आपल्याला इक्वेशन मिळेल 10 ने डिवाइड केलं की फक्त एक करायचं प्रत्येकाच्या वरचा एक एक 0 जाईल म्हणजे इथे येणार x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. आता आपल्याला बघायचं आहे मल्टिप्लिकेशन मायनस 60 आणि सबट्रॅक्शन 4 मायनस 60 आणि सबट्रॅक्शन म्हणजे आहे त्याचं प्लस 4. मल्टिप्लिकेशनला मायनस साइन म्हणजे दोघांचं साइन डिफरंट येईल. मिडल टर्मचं साइन आपण देणार ग्रेटर नंबरला बरोबर. मग आता 10 6 जा 60 आणि 10 मायनस 6 केले की 4 मिळत आहे म्हणजे आपल्याला फॅक्टर्स मिळाले प्लस 10 आणि मायनस 6 बरोबर. मग आता इथे आपण लिहूया देअरफॉर x स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. दोघांमध्ये कॉमन काढायचं आहे म्हणजे इथे येणार x इंटू ब्रॅकेट x प्लस 10 x प्लस 10 इथे x प्लस 10 मिळाले की इथे पण आपल्याला x प्लस 10 मिळणार. मग हे x ब्रॅकेट मध्ये गेले की ब्रॅकेटच्या बाहेर येतील मायनस 6 इज इक्वल टू 0. कॉमन ब्रॅकेट एकदा लिहिलं x मायनस 6 सेकंड ब्रॅकेट मध्ये एकत्र करून लिहिले. Therefore, x plus 10 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. Plus 10 से होतील minus 10 और minus 6 से होतील plus 6. पण x म्हणजे काय आहे नंबर ऑफ पॉट्स. मग नंबर ऑफ पॉट्स तर निगेटिव्ह येऊ शकत नाही म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल बट number of pots can't be negative. Therefore, x is not equal to minus 10. Therefore, x is equal to 6. हे number of pots आले बरोबर. त्यांनी आपल्याला हेही विचारलेलं आहे त्याच्यामध्ये की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. मग प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट साठी आपल्याला 10x प्लस 40 याची पण व्हॅल्यू काढावी लागेल म्हणजे मला इथे लिहावं लागेल. मग इथे आपण वर्ड मध्ये लिहूया जरा देअरफॉर Kasam makes 6 pots per day. Production cost of each pot
प्रोडक्शन कॉस्ट आली ₹100. आता फायनल आन्सर आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया. त्यांनी म्हटलेले प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. मग इथे आपण लिहूया प्रोडक्शन कॉस्ट ऑफ each pot is equal to ₹100. Number of